बिग बॉस मराठी सीझन 6च्या या आठवड्याचा लेटेस्ट वोटिंग ट्रेंड आलेला आहे. मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ओपनिंग वोटिंग ट्रेंडमध्ये सर्वात कमी वोट ओमकार राऊतला होते आणि सर्वात जास्त वोट करणला होते. पण लेटेस्ट वोटिंग ट्रेंडमध्ये फार चेंज झालेला आहे, अदलाबदल झालेली आहे आणि कोणत्या व्यक्तीने कोणत्या कंटेस्टंटला टेक ओव्हर केला याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे. आणि लेटेस्ट वोटिंग ट्रेंडमध्ये कोणत्या सदस्याला जास्त वोट आहेत आणि कोणत्या सदस्याला कमी वोट आहेत याबद्दलची पण संपूर्ण माहिती देणार आहे या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट. बिग बॉस मराठी सीझन 6च्या या आठवड्याचा लेटेस्ट वोटिंग ट्रेंड आलेला आहे आणि आज पर लेटेस्ट वोटिंग ट्रेंड सर्वात कमी वोट म्हणजे 8 नंबरवरती आहे सोनाली राऊत. सोनाली राऊत 8 नंबरवरती आहे कारण हिला खूप कमी वोट्स आलेले आहेत आणि हे एक्सपेक्टेड होतं कारण सोनाली राऊतचा काहीच गेम दिसत नाही आणि तिचा कॉन्ट्रीब्युशन पण घरी दिसत नाही आणि यामुळेच तिला खूप कमी वोट्स, खूप कमी सपोर्ट दिसत आहे आणि म्हणूनच सोनाली राऊत 8 नंबरवरती आहे. तर 7 नंबरवरती आहे दीपाली सय्यद. हो, दीपाली सय्यदला पण फारसे वोट मिळालेले नाहीयेत. ती पण डेंजर झोन मध्ये आणि सोनाली पण डेंजर झोन मध्ये आहे. तर कमी वोट्समुळे सोनाली सय्यद आहे 7 नंबरवरती. 6 नंबरवरती प्राजक्ता शुक्रे आहे. हो, प्राजक्ता शुक्रे या आठवड्यात पण सेफ असणार आहे कारण तिला फारसा सपोर्ट मिळत नसेल, पण वोट जेवढे मिळत आहे तेवढे इनफ आहे तिला सेव्ह करण्यासाठी. तर प्राजक्ता शुक्रे आहे 6 नंबरवरती. तर 5 नंबरवरती विशाल कोटियान आहे. विशालला पण फॅन्सचा खूप जास्त सपोर्ट, खूप जास्त वोट्स मिळत आहेत आणि यामुळेच असं वाटत आहे की फॅन्सला विशालचा जो गेम आहे तो आवडत आहे आणि त्यामुळेच त्याला तेवढा सपोर्ट दिसत आहे, तेवढे वोट्स मिळत आहेत आणि यामुळेच विशाल आहे 5 नंबरवरती. 4 नंबरवरती करण सोनावणे आहे. करण सोनावणेला पण खूप जास्त सपोर्ट, खूप जास्त प्रेम, खूप जास्त वोट्स मिळालेले आहेत आणि यामुळेच करण सोनावणे आहे 4 नंबरवरती. 3 नंबरवरती ओमकार राऊत आहे. ओमकार राऊतने खूप कंटेस्टंटला टेक ओव्हर केलेला आहे. कालच्या वोटिंग ट्रेंडमध्ये ओमकार राऊत सर्वात कमी वोट मिळालेले होते, पण लेटेस्ट वोटिंग ट्रेंडमध्ये तो 3 नंबरवरती आहे. आणि सोशल मीडियावर असं पण बघायला मिळत आहे की दिव्या शिंदेचे जे फॅन आहेत ते ओमकार राऊतला वोट करत आहेत, ओमकार राऊतला सपोर्ट करत आहेत आणि यामुळेच ओमकार राऊत आहे 3 नंबरवरती. म्हणजे मला असं वाटत होतं की आठवड्यामध्ये ओमकार राऊत इविक्ट होणार, पण असं काहीच दिसत नाहीये. तर ओमकार राऊत आहे 3 नंबरवरती. 2 नंबरवरती रुचिता जामदार आहे. रुचिता जामदारने पण भरारी घेतली आहे कारण कालच्या वोटिंग ट्रेंडमध्ये रुचिताला खूप कमी वोट होते आणि आत्ताच्या म्हणजे लेटेस्ट वोटिंग ट्रेंडमध्ये रुचिता 2 नंबरवरती आहे. म्हणजेच तिला खूप जास्त सपोर्ट, खूप जास्त वोट्स मिळत आहेत आणि यामुळेच रुचिता आहे 2 नंबरवरती. 1 नंबरवरती प्रभू शेडके आहे. मला माहिती आहे 1 नंबरवरती प्रभूचं नाव ऐकून तुम्ही पण शॉक झालं असणार, पण लेटेस्ट वोटिंग ट्रेंडमध्ये खरंच प्रभूला 1 नंबरवरती वोट मिळालेले आहेत. म्हणजेच प्रभूचा गेम खूप लोकांना आवडत आहे हे वोट्स वरून दिसत आहे आणि यामुळेच प्रभू आहे 1 नंबरवरती. तर ऍज पर लेटेस्ट वोटिंग ट्रेंड प्रभूला सर्वात जास्त वोट आहेत तर सर्वात कमी वोट आहेत सोनाली राऊतला. म्हणजे असं बोलायला हरकत नाही की सोनाली राऊत या आठवड्यामध्ये इविक्ट होऊ शकते, घराच्या बाहेर जाऊ शकते. लेटेस्ट वोटिंग ट्रेंड बघून तुम्हाला काय वाटतं, कोणत्या कंटेस्टंटला घराच्या बाहेर जायला पाहिजे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू सो मच.